उगाची भीती भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. यशस्वी होण्याचा एकच उत्तम मार्ग आहे. दुसऱ्याचं भले झालेलं पाहण्याची ताकद असले ज्यांच्यामध्ये असते त्यांचंच भलं होते. आणि हो, स्वतःचं भलं होत आहे म्हणून खूप अंगात आणू नये आणि दुसऱ्याचं भलं होत आहे म्हणून त्याच्यावर जडू नये. अडचणी आयुष्यात नाही तर आयुष्यात काही अडचणी येतच असतात. जो असे कारण सर्व सृष्टीची अकारणे, जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा. म्हणून स्वामीवर विश्वास ठेवा. जे आहे अडचणी ते नक्की दूर होतील. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे, पण दुसऱ्याचे मन जिंकता येणारे आणि दुसऱ्याच्या मनातील भावना समजून घेणारे मन ठराविक लोकांनाच दिले आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मी कोणत्या ना कोणत्या रूपाने तुझ्या समोर येऊन जातो, पण तू ओळखायलाच चुकतोस. मी तुला कधी मुक्या प्राण्याच्या, कधी उपाशी पोटी गरिबाच्या, तर कधी अडचणीत सापडलेल्या जीवाच्या रूपात भेटून जातो आणि तू मला मूर्तीतच शोधत राहतो. म्हणून प्राण्यांनाही जीव लावा. प्राण्यांमध्ये पण देव असतो, माणसामध्ये देव असतो, दगडामध्ये देव नसतो. स्वामी सुखाचे समृद्ध आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामींकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे सामान्य माणसा, तू तुझ्या जिभेने चोचले पुरवणं थांबव आणि हीच जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नको. स्वामी चरणाचा दास हो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. तू जी झुंज खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, श्री स्वामी आहेत. विश्वास ठेव. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचा पण करा. कधीतरी उपवास अहंकाराचा करा, कधी उपवास मीपणाचा करा. कायम स्वामी सेवेचा दुष्काळ संपवून स्वामी समर्थ चरण कधी न सोडण्याचा संकल्प करावा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी कृपेने तुम्हाला हे वर्ष खूप सगळ्यांची सुखाची जावो. सगळं दुःख, सगळं अडचणी दूर होत आणि सुखाचे दिवस सगळ्यांचे येवो. वाईट विचार मनातून काढून टाका आणि चांगल्यात चांगलं होण्याचं. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते, मनातले ताण जगण्याचा नाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करून मानवी जीवनाचे सोने करते. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींनी अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायम सुखी व्हा. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. दररोज सकाळी समर्थ अखंड नामस्मरण ऐकल्यावर आपल्या घरात आनंदमय वातावरण होतं. आणि मी नेहमीच लावत असते. थोडं तरी का होईना पण नेहमी एक ना एक ऐकत असते स्वामी नाम. सुई दोरा हरवला नाही, पण तो हल्ली कोणी मागतच नाही. कारण आजकाल फाटलेली नाती व तुटलेले मन शिवायची गरजच राहिली नाही. कारण की
बोलण्यापूर्वी आपण विचार करत नाही की काय बोलायचं काय नाही, दुसऱ्याच्या मनाला लागते की नाही विचार करत नाही आणि जे बोलायचं आहे ते बोलून टाकतो. पण दुसऱ्यांचा विचार करत चला. स्वतःचा विचार करण्यापेक्षा दुसऱ्यांचा, इतरांचाही विचार करत जा. बोलण्यापूर्वी शब्द आणि पेरण्यापूर्वी बी कोणतं वापरणार याचा विचार जरूर करा. नंतर विचार करून काही अर्थ नाही, कारण त्यांचा परतावा तोच मिळेल जो तुम्ही वापरला आहे. म्हणून थोडा विचार करून बोलत चला. माझं चुकलं हे शब्द समोरच्याला काळजाला स्पर्श करतात, परंतु हेच शब्द म्हणण्यासाठी अंगी फार मोठं सामर्थ्य असावं लागतं. एकट्या सुईचा स्वभाव टोचणारा असतो, पण धागा सोबतीला आला की हाच स्वभाव बदलून एक दुसऱ्यांना जोडणारा बनवतो. म्हणून विचार करून बोलण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात कसलीच कमी पडणार नाही. फक्त स्वामी नाम घेत चल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येणाऱ्या 2 दिवसात तुला नक्की साक्षात्कार आहे. हो, झालाच पाहिजे, कारण की आयुष्यात खूप अडचणी आहे. अरे, परमेश्वराचे दर्शन होणं इतकं सोपं नसतं. ते भक्तांच्या कर्मावर अवलंबून असतं. अरे, पाऊस पडावा असं प्रत्येकाला वाटतं रे, पण त्यासाठी ढग तयार व्हावे लागतात. आकाशात वाफेचे रूपांतर होऊन त्याचं पावसात बदलणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे जेव्हा समर्पणाचं रूपांतर कृपेच्या पावसात होईल, तेव्हाच आमचं दर्शन होईल. हो स्वामी, तुमच्या दर्शनाचीच वाट आहे. तुमचा थोडा वेळ द्या परमात्म्याला. त्याला दिलेला वेळ कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सेवा कर आई-वडिलांची, विचार कर शेजाऱ्यांचा, आदर करा वडीलधाऱ्यांचा, सुधारणा करा स्वतःमध्ये, कदर करा जीवनाची, मैत्री करा प्रामाणिकाशी, धीर धरा संकटकाळी, विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थांवर. श्री स्वामी समर्थ. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो, स्वामी दरबार सुरू होतो, स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या प्रत्येकामागे काही ना काही हेतू असतो. काही लोक आपल्याला आयुष्यात परीक्षा बघण्यासाठी येतात, काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात, काही जण आपला नुसता वापर करून घेतात, तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणून आपण या पृथ्वी तलावर आलो आहे तर काही ना काही साध्य करण्यासाठी, आपल्या हातून काहीतरी घडण्यासाठी, त्याचा घडण्याचा प्रयत्न करत चला. नक्की काहीतरी नक्की चांगलं. पृथ्वीवर आलो आहे तर काहीतरी नक्की घडेल, चांगलं घडेल याचाच विचार करत चला. आणि नक्की आपल्या हातून काहीतरी, जर नशिबात असेल तर निघून गेलेले पण परत येतील, पण नशिबात नसेल तर आलेले निघून जाईल. त्यामुळे नको ते अपेक्षा बाळगू नको. जे मिळते ते सांभाळायला शिक. श्री स्वामी समर्थ.